आणखी एक मोठं संकट हे उभं राहिलेलं आहे। पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे गावातल्या तरुणांना मुलगी द्यायला कुठलाही बाप तयार होत नाहीये। कारेगाव पाड्यावरच्या मुली लग्न होऊन दुसरीकडे जातात, पण गेल्या कित्येक वर्षांपासून एखादी सून मात्र लग्न होऊन या गावामध्ये आलेली नाहीये। ऐकून आश्चर्य वाटेल, पण या गावात त्या तरुणाचं अखेरचं लग्न हे 2015 मध्ये झालं होतं। पाण्याची सोय नाही, उलट पाणी भरताना जीव जाण्याचं संकट। यामुळे पंचक्रोशीतली गावं कारेगाव पारधी पाड्यावरती मुलगी द्यायला धजावतच नाहीये। तर पाणी टंचाईमुळे या पाड्यावरती लग्न होत नाहीयेत। इथली सामाजिक समस्या इथल्या नागरिकांनी मांडलेली आहे, बघूयात। आता कोणी मुलगी देत नाही। मला तर कम से कम 20 वर्ष झाले इथे यायला। मुलींची स्थिती यामुळे आमच्या गावातल्या मुली वाटलंच तर म्हणते की तुमच्या गावातल्या मुली आम्ही नेऊ शकतो, पण आमच्या मुली देऊ शकत नाही कारण तुमची परिस्थिती चांगली नाही। कारण प्रत्यक्ष आहेच आमची परिस्थिती अशी, तर आम्ही वन विभागमध्ये राहत आहोत ना, म्हणून आम्हाला एक सजा आहे सगळ्या लोकांना, किंवा असं नाही ते असं मरा बा तुम्ही, आणि असे नसन करत तर मग तसे करा, पण मरा तुम्ही। वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये 56 पारधी वस्त्या आहे आणि बहुसंख्य 30 ते 35 हजार लोकसंख्या या भागातली आहे। या लोकांपाशी आज घरं नाही आहे, दारं नाही आहे, पाण्यासाठी तरपत आहे, रस्ता नाही आहे, वीज नाही आहे, पाणी नाही आहे, अनेक लोकांचे राशन कार्ड नाही आहे, आधार कार्ड नाही आहे, जातीचे प्रमाणपत्र नाही आहे। या पूर्णचे पूर्ण जेवढे गाव आहे तेवढे अंधारामध्ये झोपत आहे। उन्हाळ्यामध्ये आता शासन वन विभाग कोट्यवधी खर्च करून पाणवठे बनवतात आणि जनावरांना पाणी सोडतात, पण इथे जिता जागत्या माणसाला, जे आपण भारताचे नागरिक म्हणतो, अशा नागरिकाला पाण्याची व्यवस्था शासन करून देऊ शकत नाही। ही एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि इथल्या समस्येचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। फक्त स्वतःच्या मालकीची जमीन नाही, या एकमेव कारणामुळे जर शेकडो पारधी बेड्यांवर राहणाऱ्या हजारो लाखो नागरिकांना विविध शासकीय योजनांपासूनच नाही तर निसर्गाने दिलेल्या पिण्याच्या पाण्याच्या अधिकारापासूनही वंचित ठेवले जाणार असेल, तर त्या लाखो नागरिकांना माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारापासूनही आपण वंचित ठेवतो आहे का, याचा पुनर्विचार प्रशासन आणि शासनाने करण्याची गरज आहे। कारेगाववरून कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, यवतमाळ। यवतमाळ इथे पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही अतिशय खेदाची बाब आहे, असं राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। गावागावामध्ये पाणी पोहोचावं यासाठी जलजीवन मिशन प्रोग्राम राबवण्यात आला, मात्र यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला। परिणामी गावामध्ये पाणी काही पोहोचलं नाही। माझा आरोप आहे की ही योजना म्हणजे केवळ ठेकेदार जगवण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी अनेक ठिकाणी केवळ पाईपलाईन टाकल्या आणि पैसे लाटले, असंही त्यांनी म्हटलंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षीय चिमुकलीला काल जीव गमवावा लागला। खरं अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। आजही महाराष्ट्रामध्ये अनेक खेडेपाडे, अनेक तालुके असे आहेत की तिथे पाण्याअभावी लहान लहान मुलींना आणि महिलांना पाण्यासाठी फरफट करावी लागते। खरं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन ही योजना राबवण्यात आली, ज्यावर प्रचंड असा पैसा खर्च करण्यात आला। पण ह्या योजनेचा जर आपण पूर्णपणे अभ्यास केला तर ह्या योजनेमध्ये प्रचंड असा अपहार झाल्याचा आपल्याला बघायला मिळतो। प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या योजनेमध्ये अपहार झाल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत। जर ह्या योजनेच्या माध्यमातून ती योजना व्यवस्थित राबवण्यात आली असती तर कदाचित काल जी घटना ह्या 12 वर्षाच्या चिमुकली बाबतीत झालेली आहे ती घटना घडली नसती। ज्या गावामध्ये ही घटना घडली आहे त्या गावामध्ये देखील जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे, पण पाणी साठवण्यासाठीची जी टाकी असायला हवी ती टाकी बांधण्यात आलेली नाहीये। दुर्दैव म्हणावं लागेल, कारण आजही महाराष्ट्रामध्ये असे अनेक तालुके आहेत की जिथे पाण्याचा सोर्स माहिती नाहीये, पाण्याचा सोर्स तुम्ही आणणार कुठून आहेत हे माहिती नाहीये, पण तिथे फक्त पाईपलाईन टाकून जलजीवन मिशनच्या अंतर्गत कामांचे पैसे काढण्यात आलेले आहेत। फक्त पैसा कमवण्यासाठी ठेकेदारांना ह्यातनं